वर्तमान परिस्थितीचा विचार करून आजच्या आपण एक यंत्रणा बनवलेली आहे आधार गट नावाची. तर आपल्याला त्यातून अनेक गोष्टी काम आपण करणार आहे. आता हा 8वा व्हिडिओ आहे, आपण याच्या आधी 7 व्हिडिओ तयार केले. तर आपण काय करणार आहे, सुरुवात आपल्याला गाईचं दूध शेतकऱ्याचं जसं आहे तसं आपल्याला ग्राहकाला द्यायचं डायरेक्ट. आपण फक्त मधला एक दुवा एक सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला ते काम करायचं. 2 पैसे त्यात मिळणार आहे. आपण शेतकऱ्याला 2 रुपये वाढणारे, 2 रुपये 4 रुपये त्याला वाढणारे आणि ग्राहकाला एक चांगलं म्हणजे शुद्ध जसं गाईने दिलं तसं तो आपण एक तिथं तशा पद्धतीचे यंत्रणा आपण बनवू जसं आहे तसं ग्राहकापर्यंत पोहोचवायचं. कारण परिस्थिती काय झाली की ते भेसळ म्हणजे दुधामध्ये म्हणा किंवा भाजीपाला असेल ते केमिकलचं भाजीपाला बी खायला लागतो ना, तर आपल्याला सुरुवातीला दुधापासून करायचं. तर मग त्यासाठी आपल्याला आता हे त्याचं हे करावं लागेल, थोडा प्रचार करावा लागेल ना, सांगावं लागेल. आणि आधार गट हा एक जो आहे म्हटला ते यंत्रणा आपण बनवू ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी. कारण शेतकरी एक शेतकरी ते त्याला वाटतोय तो, पण ती गुणवत्ता जी असते ती काय टिकं म्हणून सांगतो काय. कारण दूध आता काढलं सकाळी आणि ते जर समजा किंवा संध्याकाळी काढलं ते संध्याकाळी तू सकाळी दिलं ते गुणवत्तेचं काय होतं बदल होतो. म्हणजे क्वालिटी तीच राहते पण गुणवत्तेमध्ये बदल होतो. तर आपला प्रयत्न काय राहील, शेतकऱ्यांनी जसं गायने दूध दिलं जसं आहे तसं कसं ग्राहकाला देता येईल त्यासाठी आपण ती यंत्रणा तयार करतो आणि ते डायरेक्ट ते ग्राहकाला द्यायचं. पावडर वगैरे केमिकल त्याच्यावर काय कंट्रोल होईल त्याच्यावर? हा, मग शेतकरी गायने जसं दिलं तसं देणार. म्हणजे त्याच्यात केमिकल आणि पावडरचा काही संबंधच नाही ना. गायने जसं दिलं ना तसं लगेच तिथं पॅकिंग होणार, शेतकऱ्याकडे पॅकिंग होणार. आणि ज्या ग्राहकाला जे दूध येणार आहे, समजा आता तुम्हाला एक दूध आलं जे पॅकिंग तुमच्या घेईन तुम्हाला कळणार आहे कोणत्या शेतकऱ्याचे किंवा कोणत्या गायचे म्हणजे ते तुम्हाला कळणार. आणि त्याच्यामध्ये काय समजा तुम्हाला वाटलं सांगता तुम्ही शेतकऱ्याला डायरेक्ट फोन करू शकता. आपलं तर नियंत्रण राहील. त्याच्यावर लेबल लागणार, लेबल लागणार, त्या शेतकऱ्याच्या नावाचं लेबल लागणार. आणि त्याच्या पद्धतीने आपलं हे फक्त दुधाच्या संदर्भात आता हे आपण सुरू करतो. आणि मग हळूहळू जसं आपलं संघटन वाढेल ग्राहक आणि शेतकरी मग तसं इतर गोष्टी बी आपल्याला देखा केली. कारण काय झालं हे केमिकलचं खाऊन अनेक रोगराई वाढत झाली ना, आणि मग कॅन्सरचं प्रमाण वाढत झालं. आणि मग याच्यामध्ये काय किती जरी प्रगती झाली तर ते पैसा ते पुरत नाही. त्या एखाद्याला रोग झाले तर ते पैसा पुरत नाही. म्हणून आपलं हे काम करायचं म्हणजे याच्यात आपल्याला चौफेर फायदा आहे. म्हणजे काम कसं होणार मग डायरेक्ट शेतकरी जो ग्राहकाला पोहोचणार कसं? ते आपण यंत्रणा बनवणार ना बघू म्हणजे पोस्ट करण्याची. शेतकरी ते पॅकिंग करायला त्याला आपण सगळी यंत्रणा देणार. जसं आहे तसं कसं राहील ते बी आपण पाहणार. समजा बाबाराव नगरची किती मागणी आहे त्याला तिकडे सप्लाय करायचं, तशा पद्धतीने शेतकरी तिकडे निवडायचे. जसं गिरायकाची मागणी तसं शेतकरी निवडायचे आणि ते शेतकरी तसेच निवडायचे की जे. आणि त्यांना बी काय होणार भेसळीपेक्षा त्यांना चांगल्या दुधात जास्त पैसे मिळणार. म्हणजे आता झाले काय दूध कमी आहे पण बाजारात दूध जास्त होते. का होते ते भेसळीमुळे खऱ्या दुधाला किंमत नाही ना, असं झालं. तर असं आपलं काम करतो. अजून काय सांगता तुम्हाला असं ते विचार. आणि ते प्राइस मध्ये जास्त असणार का? प्राईस आता थोडंफार द्यावं लागेल जास्त. आणि याच्यात काय होणार आपल्याला सांगलं जर बांधायचे असेल शेतकऱ्याला आपल्याला पैसे त्याला रोख द्यायचे आणि ग्राहकांनी इथून काय केलं पाहिजे आपल्याला तशा पद्धतीने सहकार्य पाहिजे. 2 रुपये जास्त राहील पण खात्री राहील. खात्री पाहिजे. लहान लहान मुलं ती एकदम खात्रीशीर रेट वाढला तरी चालतो, गॅरंटी. आपण ते संबंध एकमेकांचे वाढवणार ते ग्राहक आणि शेतकऱ्यांची देखील ओळख होणार. तुम्हाला दूध येते ना ते शेतकरी देखील तुम्हाला भेटणार तेव्हा तुम्ही त्याला जाऊ ते आपण यंत्रणा करायचं. आणि ते प्रेम बी त्याच्यात वाढणार. काय झालं आजकाल प्रेम म्हणजे जे पूर्वी जे होतं एकमेकाबद्दल प्रेम ते प्रेम देखील नाही राहिले. जिथे आपलं तर घेऊन पडत आहे आणि पैसा 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 पैशाला महत्व आलं माणसाला कोण विचारलं असं झालं. तर हे सांगेल आपल्यापासून त्याच्यातून अनेक गोष्टी फक्त तुम्हाला एक उदाहरण म्हणून एक उदाहरण सांगा. तर अशा पद्धतीने आपण काम करू आणि नाही का बघू काही आपल्याला समस्या आलं तर आपण ते कशा सोडायच्या त्या संदर्भात आपल्याला वेळोवेळी आपण चर्चा होणार. आणि काय काय ना समजा एखादा वर्ग घेऊन मीटिंग घेतली पाहिजे ती होणार ना आणि वेळोवेळी ते दाखवलं पाहिजे बाबा भेसळयुक्त दूध असेल आणि आता हे शुद्ध असेल येणार आहे तुमच्या. त्याची चव तुम्हाला कळणार. तिथला आपण व्हिडिओ बनवणार कसं दूध काढणार कसं पॅकिंग हे देखील होणार. म्हणजे हे सगळं स्वच्छ कारभार करायचा. त्याला हे बघा माणूस काय आणि आपल्या आपल्या मोबाईलवर त्यांनी ते संघटित केलं हा आणि तुम्हाला डायरेक्ट काढणार मोबाईलवर. मग ते संघटित झाले तर ते चालणार हे सगळं आपण उघडच टाकणार. शेतकरी कोणी बी पैसे काम करतो त्याला 2 रुपये जास्त मिळाले तर
जास्त पैसे मिळत असेल तू कशाला पैसे मिळत असं त्या सांगत असतो. आणि ते सांगण्यापेक्षा त्यांनी 2 वेळा घेऊन गेले त्याला कळायलाच आठवण येते. सव लगेच कल्पना Practical कळते होईल ना. ना, बेसळमध्ये. Practical Practical होईल होईल. ना. आता तुम्ही मला दूध प्यायला दे हा. जसं एक शेतकरी मला दूध प्यायला दे मी त्याला विचारलं तू कशाचं ते म्हणजे गायचे म्हणजे इतकं दूध कसं सांगतो? हा. ते प्युअर आणि त्याच्यात काय असतं खाण्याचं असतं बरं का समजा आता बारली चालली तर ते दुधाची गुणवत्ताच वेगळी त्याची चव तुम्हाला वेगळी लागणार पण ती बारली आपल्याला चालायची कस्टमर त्यावेळेस शुद्ध दूध खायला लागेल त्याची चव कळेल त्यावेळेस तिकडं वळण देऊ तुम्ही सांगणार तुमच्या कोणातरी पाहुण्याला मी त्याला हे दूध बघा. आहे का? असं ते आपल्याला सांगत असतं. धन्यवाद चांगलं आहे ते